नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे 29 फेब्रुवारी रोजी जो पेपर झाला होता अंगणवाडी पर्यवेक्षिका नॉन पेसा जिल्ह्यांसाठी, बरं का, नॉन पेसा जिल्ह्यांसाठीच फक्त पेपर झालेले आहेत। पेसा जिल्ह्यांचा पेपर अजूनही बाकी आहे। तर या सर्व जिल्ह्यांचे रिझल्ट आता येत आहेत, त्यापैकी बऱ्याचशा जिल्ह्यांचे रिझल्ट आलेले आहेत। आज आपण बघणार आहोत बुलढाणा या जिल्ह्याचा नेमकं काय रिझल्ट आहे। क्लिअर आहे सर्वांना? चला तर आपण एकदा बघूयात बुलढाणा जिल्ह्याचा काय रिझल्ट आहे, नेमका एक्झाम पॅटर्न वगैरे थोडक्यात बघणार आहोत आणि बाकीचे जिल्हे जसे जसे रिझल्ट येतील तसे तसे व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत। तुम्हाला फक्त काय करायचं आहे, एकदा तुम्ही ज्याही जिल्ह्याचा पेपर दिला असेल त्यामध्ये जिल्हा परिषद आणि त्या जिल्ह्याची जिल्हा परिषदची वेबसाईट तुम्हाला चेक करत राहायचं आहे। त्या ठिकाणी नोटीस बोर्डवर वगैरे हा रिझल्ट अपलोड झालेला तुम्हाला लगेच कळून येईल, किंवा तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा। जसं आमच्यापर्यंत माहिती येते लगेच आम्ही काय करतो त्यावर एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवतो। जर तुम्ही आपल्या प्लेलिस्ट मध्ये बघितलं असेल तर सर्व जिल्ह्यांचे जे पण रिझल्ट आलेले आहेत ते आपण या ठिकाणी काय केले आहेत, त्यावर व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला PDF सुद्धा टाकलेली आहे। तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या, म्हणजेच अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाबद्दल सर्व जी पण माहिती असेल, महत्त्वाचे व्हिडिओ असतील, नोटिफिकेशन असतील, सर्व लेक्चरचे टायमिंग वगैरे त्या ठिकाणी आपण टाकत असतो। क्लिअर? चलो आपण करूयात सुरुवात आजच्या लेक्चरला। यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, बुलढाणा जिल्ह्याची जो पण रिझल्ट लागलेला आहे त्याचं या ठिकाणी थोडक्यात विश्लेषण करणार आहोत। जर आपण या ठिकाणी बघितलं, पेपरचं स्वरूप सर्वांना माहिती आहे, मराठी 25 प्रश्न, इंग्लिश हे 25 प्रश्न, त्यानंतर जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान जीके ज्याला आपण म्हणतो, सामान्य ज्ञान जीके याचे 25 प्रश्न, आणि रिझनिंग आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजेच गणित बुद्धिमत्ता हे 25 प्रश्न, असे 100 प्रश्न होते 200 गुणांसाठी। आणि त्यावर विद्यार्थी मित्रांनो आता कुणाला किती मार्क्स वगैरे आहेत हे एकदा थोडक्यात चेक करून घेऊयात। या ठिकाणी जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने तुम्हाला दिसून येईल हा पेपर कुणी घेतला होता विद्यार्थी मित्रांनो, IBPS ने घेतलेला आहे, जिल्हा परिषद बुलढाणा हे तुम्हाला या ठिकाणी दिसून येणार आहे। आणि पेपर कधी झाला होता, 29 फेब्रुवारी 2024 रोजी पेपर झालेला आहे, हे लक्षात ठेवा। यामध्ये हायेस्ट मार्क्स जर बघितले आपण तर 156 आहेत, त्यानंतर परत 156, 148, 142, 142, 140 अशा पद्धतीचे मार्क्स तुम्हाला दिसतील। दोन गोष्टी लक्षात ठेवा, पहिली म्हणजे हा फायनल रिझल्ट नाहीये, फक्त ज्याही विद्यार्थी मित्रांना त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला कमीत कमी 90 मार्क्स मिळणं काय हे क्वालिफाईंग मार्क्स आहेत, 90 मार्क्स ज्यांना मिळतील त्यांचंच नाव या लिस्टमध्ये असणार आहे। म्हणजेच जर तुमचं नाव लिस्टमध्ये नसेल तर तुम्हाला 90 पेक्षा कमी मार्क्स मिळालेले असणार आहेत, हे तुम्ही समजून घ्या। नंतर बरेचसे विद्यार्थी मित्र कॉल करतात, मेसेज करतात किंवा कमेंट करतात की सर माझं नाव लिस्टमध्ये का नाही, तर ज्यांना 90 आणि 90 पेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यांनाच विद्यार्थी मित्रांनो या लिस्टमध्ये त्यांचं नाव असणार आहे, ही पहिली गोष्ट। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची, हा फायनल रिझल्ट नाहीये, यानंतर सुद्धा विद्यार्थी मित्रांनो एक रिझल्ट येणार आहे ज्यामध्ये जे पण सिलेक्ट झाले असतील, म्हणजे आता प्रत्येक जिल्ह्याचं कॅटेगरी वाईज किंवा ज्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जितक्या जागा आहेत त्यानुसार रिझल्ट लागणार आहे। क्लिअर सर्वांना? मग एक फायनल रिझल्ट येईल, त्यामध्ये कॅटेगरी वाईज किंवा जितक्या जागा होत्या ते सर्व रिझल्ट त्यामध्ये असणार आहे, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे या प्रोसेस होणार आहेत। क्लिअर आहे सर्वांना? आपण जर या रिझल्ट मध्ये बघितलं एकूण किती जणांचं नाव आहे, किती जणांचं नाव आहे ते पण एकदा बघून घेऊयात आपण। टोटल जर बघितलं तर जवळपास या ठिकाणी 220 विद्यार्थी मैत्रिणींचं नाव आहे, लक्षात ठेवा सर्वांनी। आणि कमीत कमी सर्वात शेवटचे मार्क्स किती दिसतील तुम्हाला, 90। बऱ्याच विद्यार्थी मित्र विचारतात फक्त 90 मार्क्स वालेपर्यंतच का घेतात, तर त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं क्वालिफाईंग मार्क्स किती आहेत, 90 मार्क आहेत। ज्यांना 90 आणि त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स असतील अशा सर्वांचं नाव काय असणार आहे, या लिस्ट मध्ये असणार आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। क्लिअर आहे सर्वांना? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बुलढाणा या जिल्ह्याचा जो रिझल्ट आहे तो आपण काय केलाय, थोडक्यात बघण्याचा प्रयत्न केलाय। जाता जाता सर्वांनी इकडे लक्ष द्यायचंय। आपल्या सर्वांना माहिती आहे लवकरच 520 पदांची भरती होणार आहे, अंगणवाडी पर्यवेक्षिका 520 पदांची भरती होणार आहे, ज्यामध्ये काही पद सरळ सेवाने भरली जाणार आहेत तर काही अंतर्गत भरतीने भरली जाणार आहेत। आता सरळ सेवेने कशा पद्धतीने पेपर होतो आणि अंतर्गत भरती कशा पद्धतीने होतो यावर एक डिटेल व्हिडिओ आपण काय केला आहे, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या YouTube चॅनलवर टाकलेला आहे। तो व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित बघायचा
आहे आणि यासाठी विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन बॅच आपण चालू केली आहे, ज्यामध्ये सर्व लेक्चर हे लाईव्ह स्वरूपात असतील. त्याचबरोबर लाईव्ह तुम्ही बघू शकले नाही तर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बघू शकता. मराठी असेल, इंग्लिश असेल, सामान्य ज्ञान असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे पण ICDS हा टॉपिक आहे तो सुद्धा आपण डिटेलमध्ये या ठिकाणी घेणार आहोत. 1 वर्षाची बॅच असेल, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण सर्व डिटेल सिलेबस, रिव्हिजन बॅच सुद्धा असेल. मध्ये त्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव केलेले लेक्चर्स लाईव्ह होणार आहेत. त्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा आपण घेणार आहोत आणि PDF नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत. म्हणजे वन स्टॉप सोल्युशन या ठिकाणी असणार आहे. तुम्हाला कुठेही बाहेर जायचं नाही, पुस्तक वगैरे घ्यायचं नाही. सर्व महत्त्वाचे जे पण आहे परीक्षा पास होण्यासाठी ते सर्व आपण या ठिकाणी तुम्हाला पुरवणार आहोत. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि 1 वर्षाची फी फक्त किती असणार आहे? 2999 रुपये. हे लक्षात घ्या. तुम्हाला कोणताही प्रश्न असेल, बॅच जॉईन करायची असेल किंवा अंगणवाडी पर्यवेक्षकाबद्दल कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही 9689665611 या नंबरवर काय करू शकता? कॉल करू शकता. तुम्हाला सर्व माहिती ही डिटेलमध्ये या ठिकाणी दिली जाणार आहे. आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, तो सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्हाला या नंबरवर काय करायचं आहे? मेसेज करायचा आहे. लेक्चरचा टायमिंग असेल, पेपर बद्दल सर्व माहिती असेल, नोटिफिकेशन असेल, हे सर्व या ठिकाणी आपण काय करतो? वेळच्या वेळेला देत असतो. क्लिअर आहे सर्वांना? तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपण याच ठिकाणी स्टॉप करतोय. हा व्हिडिओ होता बुलढाणा जिल्ह्याचा रिझल्ट. अंगणवाडी पर्यवेक्षका ज्यांनी पण पेपर दिला असेल बुलढाणा जिल्ह्यामधून त्यांनी काय करायचंय? सर्वांनी चेक करून घ्यायचंय. सर्वांनी चेक करून घ्यायचंय आपलं नाव आहे का आणि कॅटेगरी वाईज किती जागा होत्या एकदा तुम्ही काय करू शकता? तुम्हाला अंदाज येऊन जाईल फायनल लिस्ट बद्दल सुद्धा. चलो तर थांबूयात या ठिकाणी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी काय करायचं आहे? चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. क्लिअर? चलो थँक्यू.